महायुतीचे उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत। महायुतीचे नेते उद्या जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरले जाणार आहेत। महायुतीचे उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरणार आहेत। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, जोरदार शक्ती प्रदर्शन करत राज्यसभेसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची माहिती कोण कोण उपस्थित असेल? निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकंदरीत या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये पाचही उमेदवारांसोबत आपल्याला पाहायला मिळतील। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अद्यापपर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित केलेला नाहीये, मात्र भाजपचे 3 उमेदवार आणि शिवसेनेचा 1 उमेदवार असे 4 उमेदवार अर्ज भरले जातील। यंदा निवडणूक जरी कुठेतरी बिनविरोध होणार असली तरीही महायुती म्हणून प्रथमच एखाद्या निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला 3 पक्ष म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एकत्रित दिसणार आहे। या आधीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे पाहायला मिळाले होते, त्यामुळे आगामी लोकसभेच्या आधी एक रंगीत तालीम म्हणून निवडणुकीची तिन्ही पक्ष आपल्यामध्ये कुठलाही भेदभाव नाहीये, याउलट तिघांमध्येही घट्ट महायुती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील। वर्षा, मात्र अद्यापही राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर झालेला नाहीये, नेमकं कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतो या संदर्भात काय चर्चा? निश्चितच राष्ट्रवादीच्या गोटातून जी माहिती कळत आहे त्याच्यानुसार एकंदरीत 2 नावे अद्यापही याच्यामध्ये जोडली जात आहे। त्याच्यामध्ये एक म्हणजे सुनील तटकरे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे, कारण सुनील तटकरे जरी लोकसभेवरचे खासदार असले तरीही त्यांना राज्यसभेवर पाठवून त्या ठिकाणी भाजपकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देता येईल का या संदर्भातील चर्चा अद्याप अंतिम टप्प्यात आहे। याउलट पार्थ पवार यांचंही नाव चर्चेमध्ये आहे। दुसरीकडे आणखी 2 नावं चर्चेमध्ये आहेत, समीर भुजबळ यांचंही नाव चर्चेमध्ये आहे। त्यामुळे एकूणच आता राष्ट्रवादीची अंतिम अद्यापर्यंत निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे तो निर्णय होताच आज सायंकाळ उशिरापर्यंत या संदर्भातील नावाची घोषणा केली जाऊ शकते। चेतन, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।